शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। त्यांच्या पक्षाचे पक्ष संपर्क प्रमुख आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। नेमकी काय घटना घडलेली होती सविस्तर सांगा। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हे उमेदवार आहेत आणि त्यांच्या घरावर 5-5:30च्या दरम्यान मोठ्या संख्येने पोलीस आणि अधिकाऱ्यांनी छापा टाकला। पूर्ण घराची झाडाझडती घेतली, अगदी किचन पर्यंत उलथापालथ केली। या झाडाझडतीत छापेमारीत कुठेही काही आढळलं नाही। मात्र या अचानक अशा पद्धतीने प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे अनिल शिंदे हे यांचा बीपी शूटआउट झाला आणि अत्यवस्थ अवस्थेत त्यांना आनंद ऋषी हॉस्पिटल येथे ऍडमिट करावं लागलं। अजूनही त्यांची प्रकृती स्थिर नाही। या घटनेवरून हे लक्षात येतंय की पोलीस आणि प्रशासन ज्या पद्धतीने शिवसेनेचे उमेदवार असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, यांच्यावर ज्या पद्धतीने दडपशाही आणि दहशत निर्माण करतंय आणि विशिष्ट नेत्यांच्या इशाऱ्यावर हे सगळं चाललेलं आहे। जेव्हापासून शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक, त्यानंतर अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांना पत्रकं वाटू दिली जात नाही। उमेदवारांच्या मागे, आमच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या मागे किंवा शिवसेनेने पुरस्कृत केलेल्या उमेदवारांच्या मागे गुंड मागे पाठवले जातात। पोलीस बघ्याची भूमिका घेतात। हे सर्व सुरू असताना इतर उमेदवारांनी तक्रारी केल्या तर तिथं कुठेही प्रशासन कारवाई करीत नाही, तिथे कुठेही अशी छापामारी होत नाही। याच अनिल शिंदेच्या शेजारी दुसरा उमेदवार आहे, त्या उमेदवाराच्या घरासमोर 200-400 लोकांची गर्दी असताना तिथे साधी विचारपूस केली नाही। आणि इकडे शिवसेनेच्या उमेदवारांच्या बाबतीत मात्र ज्या पद्धतीने पक्षपातीपणाने प्रशासन वागत आहे, प्रशासनाने खरं तर हे थांबवलं पाहिजे, अन्यथा याला उत्तर कसं द्यायचं हे शिवसैनिकांना चांगलं माहित आहे। आणि जेव्हा जेव्हा अहिल्यानगर शहरात अशा पद्धतीने प्रशासनाला हाताशी धरून किंवा एनकेन प्रकारे दडपशाही आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा तेव्हा अहिल्यानगरचा सुज्ञ मतदार हा शिवसेनेच्या मागे, शिवसेनेकडे झुकला जातो। हा अनिल भैया राठोडांपासून इतिहास आहे। यातून खरं तर विरोधकांनी बोध घेतला पाहिजे आणि आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना हा सर्व प्रकार याची माहिती आम्ही दिलेली आहे। कोणावर दबाव, म्हणजे प्रशासनावर कोणाचा दबाव आहे? आमच्या मित्र पक्षातलेच नेते आहेत इथं, ज्यांची पावर चालते भरपूर। मग ते शहरातले असोत नाही तर जिल्ह्यातले असोत, प्रशासन कोणाच्या इशाऱ्यावर नाचतंय हे आता वेगळं नाव घेऊन सांगायची गरज नाही। नेमकं घराच्या ज्यावेळेस रेड झाली त्यावेळेला काही सापडलं का? कोण कोण अधिकारी होते तिथं? तुम्हाला नेमकी कशी माहिती मिळाली? नाही, अधिकारी कोण होते ते माहिती नाही, कारण आज प्रचाराच्या निमित्ताने आम्ही घराच्या बाहेर होतो। माझे मुलं, आम्ही सगळेच घराच्या बाहेर होतो। मी आधीच सांगितलेलं आहे तुम्हाला की अशा निमित्ताने आम्ही प्रचार जरी महिला करत असलो तरी मागं पुढं 2-3 गाड्या आमच्या मागं पुढं असतात। आणि मला एक विचारायचं, मला एक जनतेला विचारायचं, इतक्या दिवस लाईट घालवले गेलेली नाहीये, आता हे 2 दिवसच आमच्या भागामध्ये लाईट जाते, रात्रभर लाईट नसते। का बरं नसते? तुम्हाला हा आतून काळा बाजार करायचा, हे मी उघड बोलते, ह्या काळा बाजार करायचा सर्वसामान्य जनतेला पुढे येऊन द्या ना। नेमकं ह्या धाड ज्या वेळेला पडली त्यावेळेला काही सापडलं का तिथे? काहीच नाही सापडलं, काहीच नाही सापडलं। आता आपण वरती रुग्णालयामध्ये गेलेला होता, तर कशी प्रकृती आहे नेमकं काय सांगा? नाही, अशा काही सापडलं नाही। मानसिक त्रास देण्यासाठी हा उद्योग झालेला दिसतोय आम्हाला, तरी वाटतं तर पाहिजे। पुढची भूमिका नेमकी काय असणार? नाही, या बाबतीत जर प्रशासनाने वेळीच योग्य रीतीने पावलं टाकली नाही ना, अशीच दडपशाही जर कोणाच्या इशाऱ्यावर प्रशासन करत राहणार असेल तर याला आम्ही कायदेशीर आणि रस्त्यावरच्या लढाईला पण आम्ही शिवसैनिक सज्ज होऊ। आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब हे समर्थपणे आमच्या पाठीशी उभे आहेत। एकूण जर बघितलं या संदर्भामध्ये जर प्रशासनाने योग्य कारवाई केली नाही तर आम्ही रस्त्यावरची देखील लढाई लढू, असं संपर्क प्रमुखांनी जे आहे सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद, सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।